भगवद्गीतेचे अनमोल विचार, अशांत मनाला ताकद देतील ही वाक्य. जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे कृष्ण, आज जो कोणताही भक्त ही अमृतवाणी ऐकत आहे, त्याच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो आणि त्याची सर्व संकटे दूर होवत. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. तुमची ही भक्ती आपल्या या प्रवासाला आणखी अद्भुत बनविल. आणि हो, जर तुमचे मन खरोखर कृष्णप्रेमाने भरले असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी 3 अशा आप्तजणांसोबत नक्की शेअर करा, ज्यांना तुम्ही तुमच्या जीवनात सर्वात जास्त मानता. कारण तुमचा एका शेअरमुळे कदाचित कोणाच्या तरी जीवनात राधेकृष्णाचा दिव्य प्रकाश उतरेल. चला तर मग उशीर न करता या दिव्य प्रवासाकडे वळूया. श्री कृष्ण म्हणतात, कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्या माणसांचे शब्द तलवारीपेक्षाही तीक्ष्ण वार करतात. कोणीतरी आपला विश्वास तोडतो, कोणी आपल्या हेतूवर शंका घेतो, कोणी आपल्या प्रेमाला धुडकावून लावतो. अशा वेळी मनाची शांतता सर्वात जड होते. मनात उठणाऱ्या वेदना केवळ अश्रूंमधून वाहत नाहीत, तर त्या आत्म्यात उतरतात. ही तीच वेळ असते जेव्हा व्यक्ती विचार करतो, मलाच हे सर्व का सहन करावे लागले, माझ्यासोबत अन्याय का झाला. परंतु सत्य हे आहे की जगात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. जेव्हा कोणी तुमच्या मनाला दुखावते, तेव्हा समजा ईश्वर तुम्हाला मजबूत करण्याचे काम करत आहे. हा आघात केवळ एक अनुभव नाही, तर एक धडा आहे, ज्यामुळे तुम्ही पुढील वाटचालीत आणखी सशक्त होऊ शकाल. दुःख देणाऱ्याला दोष देण्यापेक्षा त्याने दिलेल्या शिकवणीला आपल्या चारित्र्यात उतरवणे अधिक चांगले आहे. कारण जो तुम्हाला त्रास देतो तोच तुम्हाला सहन करण्याची क्षमता देखील देत असतो. जेव्हा लोक तुम्हाला गैरसमज करून घेतील, तुमच्यावर खोटे आरोप करतील, तुमच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करतील, तेव्हा त्यांच्याशी वाद घालू नका. वेळेची वाट पहा. वेळेपेक्षा मोठा साक्षीदार कोणी नाही आणि सत्यापेक्षा मोठा कोणी न्यायाधीश नाही. आज जे तुमच्याबद्दल चुकीचे मत बाळगतात, उद्या तेच तुमच्या सत्यासमोर नतमस्तक होतील. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही क्रोधाने नाही, तर संयमाने जगाल. या जगात प्रत्येकजण आपापल्या अनुभवांच्या चष्म्यातून तुम्हाला पाहतो. कोणाची दृष्टी स्वच्छ असेल तर तो तुमच्या आतील तेज ओळखेल. कोणाची दृष्टी धूसर असेल तर तो केवळ सावली पाहू शकेल. तुमचे काम आहे ते तेज कायम ठेवणे, ना की प्रत्येकाला ते समजावून सांगण्यात वेळ घालवणे. लक्षात ठेवा, अपमानाचे उत्तर अपमानाने देणारा स्वतःची प्रतिष्ठा गमावून बसतो. जो शांत राहूनही जिंकतो त्याची शक्ती कोणीही मोजू शकत नाही. हे जग तुमच्या शांततेला कमजोरी समजू शकते, पण खरी ताकद तीच आहे जी उफाळून आलेल्या परिस्थितीतही स्थिर राहते. जेव्हा तुमच्या मनाला रडावेसे वाटेल तेव्हा नक्की रडा, पण एकांतवासात अश्रू तुम्हाला कमकुवत करत नाहीत, तर ते मनाचा ताण हलका करतात. परंतु रडल्यानंतर उठणे आणि पहिल्यापेक्षा अधिक दृढ होणे हेच खरे साहस आहे. कारण पडून उठणारा कधीही हारत नाही, तो फक्त अधिक मजबूत बनतो. ज्याने तुम्हाला दुःख दिले त्याला ईश्वराने शिक्षा का दिली नाही, असा विचार कधीही करू नका. ईश्वराचा न्याय लगेच होत नाही, पण निश्चित असतो. प्रत्येक आत्मा आपल्या कर्मांचे फळ भोगणारच, ना लवकर ना उशिरा, पण योग्य वेळी. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहायचे आहे आणि आपले कर्म श्रेष्ठ ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेला त्याने तुम्हाला गमावले आहे, तुम्ही त्याला नाही. जो तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुमच्या जीवनाचा हक्कदारच नव्हता. ईश्वर अशा लोकांना तुमच्या मार्गातून दूर करतो, जेणेकरून तुमच्यासाठी योग्य लोक, योग्य संधी आणि खऱ्या सुखाचा मार्ग मोकळा होईल. जेव्हा कधी मनात हा विचार येईल की आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पहा. विश्वास तुटणे म्हणजे जगात चांगले लोक शिल्लक नाहीत असा अर्थ नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमचा अनुभव तुम्हाला अधिक समजदार बनवत आहे. पुन्हा विश्वास करायला शिका, पण डोळे उघडे ठेवून. खरी शक्ती बदला घेण्यात नाही, तर माफ करण्यात आहे. पण माफ करणे म्हणजे विसरणे नव्हे, तर त्या घटनेचा बोजा आपल्या मनावर न ठेवणे. जेव्हा तुम्ही सोडून द्याल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकाल. मनात द्वेष ठेवून जीवन जगता येत नाही. कोणी तुम्हाला छोटा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा,
हिरा कोणाच्या बोलण्याने नाही तर स्वतःच्या चमकने ओळखला जातो. तुमचे मूल्य कोणाच्या मताने ठरत नाही तर ते तुमच्या कर्म आणि चारित्र्याने ठरते. जर तुमच्यासोबत काही वाईट घडले असेल तर याचा अर्थ जीवन वाईट आहे असा नाही. हे फक्त एक प्रकरण आहे, संपूर्ण पुस्तक नाही. पुढील पानांवर काय लिहिले आहे हे तुमच्या साहस, धैर्य आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून आहे. जेव्हा कोणाचे बोलणे तुमच्या हृदयात विष कालवतात तेव्हा सर्वात आधी त्या विषाला पसरण्यापासून रोखा. शब्द जर मनाच्या खोलवर रुजले तर हळूहळू ते आत्मविश्वास पोखरून टाकतात. जसे विषारी बी मातीत पेरले जाते तसेच कटू बोल आठवणीत गोठून जातात आणि वेळेनुसार चिंता, भीती आणि क्रोधाची रूप घेतात. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला दुखावते तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा, हा व्यक्ती खरोखर माझ्या आत्म्याला परिभाषित करणारा आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्याचे शब्द तिथेच सोडून द्या. स्वतःच्या आत त्यांना येऊ देऊ नका. ह्या जगात प्रत्येक आत्म्याचा स्तर वेगळा असतो. कोणी तुम्हाला त्याच्या अहंकाराने जोखेल, कोणी त्याच्या अनुभवाने आणि कोणी तुमच्या कर्मांनी. जो तुमच्याबद्दल चुकीची धारणा बनवतो तो खरं तर त्याच्या विचारांची मर्यादा सीमित करत आहे. तुमचे कर्तव्य त्यांना बदलणे नाही तर स्वतःला सत्य ठेवणे आहे. जेव्हा कोणी तुमच्या गुणांना नाकारतो तेव्हा हे समजू नका की तुमचे मूल्य कमी झाले आहे. सूर्याच्या प्रकाशावर धूळ जमा झाली तरी तो प्रकाश बंद होत नाही, फक्त ती धूळ हटवण्याची गरज असते. तुमचा चांगुलपणा नेहमी तुमच्या सोबत असतो. लोकांनी तो मानला नाही तरी चालेल. कधीकधी आपल्या आपट्यांकडून मिळालेले शब्दच सर्वात खोल जखम देतात. पण हे विसरू नका की त्यांचे वर्तन त्यांच्या मनाचा आरसा आहे, तुमचा नाही. जो व्यक्ती आतून अशांत असतो तोच दुसऱ्यांना दुःख देतो. जर तुम्ही शांत असाल तर त्यांच्या वादळाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकत नाही. लोक बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, पण तुमचा स्वाभिमान कधीही बदलू नये. जर कोणाचे शब्द तुम्हाला तोडू लागले तर लक्षात ठेवा की ती व्यक्ती फक्त तुमच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. तुमची शांतता आणि संयम हीच त्यांची हार आहे. शब्द कधीकधी बाणापेक्षाही तीक्ष्ण असतात. बाण शरीराला घायाळ करतो पण शब्द आत्म्याला. परंतु जसे शरीराचे घाव वेळेनुसार भरतात तसेच मनाचे घाव देखील भरतात. जर तुम्ही त्यात मीठ टाकणे बंद केले तर त्या घटनेची वारंवार आठवण करून दुःख वाढवणे म्हणजे स्वतःच्या मनाला शिक्षा देणे आहे. जेव्हा कोणी तुम्हाला हलके दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हसा. हे हास्य त्यांच्या अपेक्षेच्या विपरीत तुमची ताकद आहे. त्यांना वाटते की तुम्ही तुटून जाल, पण जेव्हा तुम्ही मजबूत उभे राहता तेव्हा त्यांच्या अहंकाराचा पाया हादरतो. दुःखाचे उत्तर नेहमी करुणेने द्या. हे सोपे नाही पण अशक्य देखील नाही. जेव्हा तुम्ही बदल्याच्या आगीत जळणे सोडून क्षमतेच्या थंड छायेत बसता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये एका नवीन व्यक्तीला जन्म देता, जो अधिक शांत, अधिक मजबूत आणि अधिक तेजस्वी असतो. जगात असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्यांना तुम्हाला चुकीचे समजणे सोपे वाटते. अशा लोकांसमोर आपले सत्य सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. वेळ स्वतःच सर्व स्पष्ट करते. जेव्हा कोणाच्या शब्दांमुळे आहत व्हाल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी आपले मन स्थिर करा. जसे उफाळून आलेल्या नदीचे पाणी स्वच्छ नसते तसे क्रोधात दिलेले उत्तर कधीही योग्य नसते. शांत मनाने दिलेली प्रतिक्रियाच सर्वात प्रभावी असते. जीवनाचा प्रत्येक क्षण एक शिक्षक आहे. अपमान, फसवणूक, तिरस्कार हे सर्व देखील शिक्षणाचे रूप आहे. जेव्हा कोणी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून ही शिकवण घ्या की भविष्यात कोणापासून दूर राहायचे आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही. जेव्हा तुमचे मन तुटलेले असेल आणि मनात आक्रोश भरलेला असेल तेव्हा पहिला विचार हाच येतो की समोरच्या व्यक्तीला त्याच वेदनेची जाणीव करून द्यावी जी त्याने तुम्हाला दिली. पण सत्य हे आहे की असे केल्याने तुमचे घाव भरत नाहीत, उलट आणखी खोल होतात. बदल्याच्या आगीत जळणारा सर्वात आधी स्वतःलाच राख करून टाकतो. म्हणून आपली ऊर्जा त्या दिशेने लावा जिथून तुम्हाला समाधान आणि शक्ती मिळेल. तुमच्या आत जेवढी ताकद आहे कदाचित तुम्हाला स्वतःलाही त्याची कल्पना नाही. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तो फक्त तुमच्या धैर्य आणि साहसाची सीमा तपासत असतो. जर तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी झालात तर तीच घटना तुमचा सर्वात मोठा विजय बनते. जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहतो. कोणाला तुमच्या हास्यात गोडवा दिसेल तर कोणाला त्यात फसवणूक, कोणाला तुमचे मौन संयम वाटेल
तर कोणाला तो घमंड. कोण तुम्हाला कसे पाहतो याचा फरक तुम्हाला पडू नये, कारण तुमची सत्यता तुम्हालाच माहीत आहे. जे लोक तुम्हाला दुखावतात ते खरं तर स्वतः आतून तुटलेले असतात. जसे फुटलेला काच आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीला कापून टाकतो, तसेच तुटलेले मान इतरांनाही दुःख देऊ लागते. त्यांची वेदना समजून घेणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे यातच शहाणपण आहे. जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला हे समजून घ्यावे लागते की प्रत्येकाकडून अपेक्षा करणे म्हणजे स्वतःला दुःख देण्यासारखे आहे. अपेक्षा जेवढ्या जास्त, निराशा तेवढी खोल. म्हणून अपेक्षा कमी करा, कर्म अधिक करा. यामुळे न तुम्हाला कोणी दुखावू शकेल, न तुम्ही कोणावर अवलंबून राहाल. जेव्हा कोणी तुम्हाला म्हणेल की तुमच्यात क्षमता नाही, तेव्हा त्याला आपल्या कामातून चुकीचे सिद्ध करा. शब्दांनी नाही तर यशाने उत्तर द्या. शब्द हवेत उडून जातात, पण कर्म इतिहासात नोंदवले जातात. जर तुम्ही दुसऱ्यांचे कटू शब्द आपल्या मनात ठेवले तर हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपेल. म्हणूनच ते शब्द जिथे उच्चारले गेले तिथेच सोडून देणे आवश्यक आहे. त्यांना तुमच्या मनाच्या मंदिरात जागा देऊ नका. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चुकीचे समजेल, तेव्हा हे समजू नका की तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल. जो व्यक्ती तुम्हाला हृदयातून ओळखतो त्याला पुराव्याची गरज नसते. आणि जो तुम्हाला ओळखूचही इच्छित नाही, त्याच्यासमोर लाख सत्य ठेवले तरी तो विश्वास ठेवणार नाही. जेव्हा परिस्थिती कठीण असेल आणि लोक तुमच्या विरोधात असतील, तेव्हा हे लक्षात ठेवा की ईश्वराची योजना नेहमी माणसाच्या योजनेपेक्षा मोठी असते. जे आता तुमच्या विरोधात दिसत आहे तेच उद्या तुमच्या बाजूने सर्वात मोठे कारण बनू शकते. अपमान सहन करणे ही कमजोरी नाही, तर हे दर्शवते की तुमच्यात आपल्या भावना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. ही ती शक्ती आहे जी प्रत्येकामध्ये नसते. ही तुम्हाला साधारण व्यक्तीकडून असाधारण बनवते. हे विसरू नका की जो तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो फक्त आपली न्यूनगंडाची भावना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. जो व्यक्ती आतून आत्मविश्वासी असतो त्याला दुसऱ्यांना पाडून स्वतःला मोठे दाखवण्याची गरज पडत नाही. म्हणून त्यांच्या शब्दांना आपल्या मनाचा आरसा बनवू नका. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करेल तेव्हा शांतपणे हसा. हे हास्य केवळ ओठांचे नव्हे तर आत्म्याची असावे. हा एक संकेत आहे की तुम्ही त्यांच्या उपेक्षेला आपल्या आत जागा देत नाही. लक्षात ठेवा, दुर्लक्षित केले जाणे अपमानापेक्षाही जास्त वेदना देते, पण त्याच वेदनेत आत्मनिर्भर बनण्याची संधी दडलेली आहे. जीवनात जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जाते तेव्हा ही तुमची कमतरता होती असा विचार करू नका. अनेकदा लोक तुमच्या चांगुलपणाला सहन करू शकत नाही. जसे डोळे तीव्र प्रकार सहन करू शकत नाही, तसे काही लोक तुमचे तेज सहन करू शकत नाही. अशा लोकांचे निघून जाणे म्हणजे तुमच्या जीवनातील ओझे दूर होण्यासारखे आहे. जेव्हा तुमचा सामना कटू वर्तनाशी होईल तेव्हा मनात हे समजा की ही देखील एक प्रकारची परीक्षा आहे. जर तुम्ही क्रोधाने प्रतिक्रिया दिली तर तुम्ही तेच व्हाल जे त्यांना अपेक्षित आहे. जर संयमाने प्रतिक्रिया दिली तर तुम्ही ते व्हाल जे देवाला अपेक्षित आहे. अपमान सहन करण्याची कला प्रत्येकाला येत नाही. ही कला तेव्हा येते जेव्हा तुम्ही समजता की समोरच्याचे शब्द त्याची सत्यता आहे, तुमची नाही. त्याचे शब्द त्याच्या स्तराची ओळख देतात, तुमच्या व्यक्तिमत्वाची नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आणखी सहन होणार नाही, तेव्हा लक्षात ठेवा की हे देखील निघून जाईल. वेळेचे चक्र कोणासाठी थांबत नाही. जो आज तुम्हाला दुःख देत आहे तोच उद्या तुम्हाला अशी शिकवण देऊन जाईल जी तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. जगाच्या नजरेत तुमचे मूल्य तुमच्या यशाने ठरेल, पण ईश्वराच्या नजरेत तुमचे मूल्य तुमच्या धैर्य आणि नम्रतेने ठरेल. जेव्हा लोक तुम्हाला धुडकावून टाकतील तेव्हा हे विसरू नका की एक दिवस हेच लोक तुम्हाला मिळवण्यासाठी तळमळ करतील, पण तेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांच्या वर उठलेले असाल. जर कधी वाटले की लोक तुम्हाला वारंवार दुखावत आहेत, तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना आपल्या मनापर्यंत येण्याची परवानगी दिली आहे. मर्यादा आखायला शिका. हा स्वार्थ नाही तर आत्मसुरक्षा आहे. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल वाईट गोष्टी पसरेल तेव्हा शांत राहा. जे लोक खरंच तुम्हाला ओळखतात ते कधीही त्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत, आणि जे विश्वास ठेवतील ते तसेच तुमचे आपले नव्हते. लक्षात ठेवा, आत्मसन्मान कधीही कोणाच्या पायावर ठेवू नका, मग ती व्यक्ती कितीही प्रिय का असेना. जो खरंच तुम्हाला प्रेम करतो तो कधीही तुम्हाला हलके दाखवणार नाही, आणि जो हलके दाखवतो तो तुमच्या जीवनात राहण्याच्या लायक नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीतरी तुमच्या हृदयाच्या खोलवर टोचून गेले आहे,
तेव्हा त्या वेदनेला आपल्या आत कैद होऊ देऊ नका. वेदना दाबल्यास त्याची जखम बनते आणि जखम वेळेनुसार हृदयाची मजबूती कमी करते. याला बाहेर काढण्याचा मार्ग आहे आपल्या कर्मांमध्ये, आपल्या साधनेत, आपल्या स्वप्नांमध्ये स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकणे. जेव्हा तुम्ही आपल्या उद्देशात बुडून जाता तेव्हा दुसऱ्यांच्या शब्दांचा आवाज हळूहळू फिका पडतो. कोणी तुमचा अपमान केल्यास लक्षात ठेवा, त्याचा हा प्रयत्न त्याच्याच कमतरतेची निशाणी आहे. मजबूत लोक दुसऱ्यांना पाडण्यात वेळ घालवत नाहीत, ते त्यांना उचलून पुढे नेण्यात विश्वास ठेवतात. जर कोणी तुम्हाला पाडण्यात व्यस्त असेल तर याचा अर्थ आहे की तुमच्या आत काहीतरी असे आहे ज्याला तो घाबरतो. जीवनातील सर्वात मोठा विजय तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही त्या लोकांसमोरही शांत राहू शकता ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त दुखावले आहे. ही शांतता त्यांना आतून तोडून टाकते, कारण त्यांना अपेक्षा असते की तुम्ही रागाने प्रतिक्रिया द्याल. पण जेव्हा तुम्ही त्यांची अपेक्षा तोडता तेव्हा त्यांची शक्ती तिथेच संपते. नेहमी हे समजा की लोक तेच देतात जे त्यांच्या आत आहे. जर त्यांच्यात प्रेम असेल तर ते प्रेम देतील, जर कटुता असेल तर कटुता देतील. पण तुम्ही त्यांच्या वर्तनाच्या आधारावर आपले स्वरूप बदलू नका. जर त्यांनी तुम्हाला विष दिले असेल तर तुम्ही त्यांना अमृत देऊन वेगळे बना. कधीही कोणाच्या शब्दांमुळे स्वतःला कमकुवत समजू नका. तुमचे खरे मूल्य तुमच्या आत दडलेले आहे, ना की दुसऱ्यांच्या विचारात. जो तुम्हाला योग्य रीतीने ओळखतो तो कधीही तुम्हाला दुःखी करणार नाही, आणि जो करतो तो तुमच्या कथेचा भाग बनण्याच्या लायक नाही. जेव्हा कोणी तुमच्या तिरस्काराने पाहिल तेव्हा मनात हे समजा की ही फक्त एक दृष्टी आहे, सत्य नाही. सत्य ते आहे जे तुमच्या कर्मात आहे, तुमच्या विचारात आहे आणि तुमच्या हेतूमध्ये आहे. लोकांचे मत बदलू शकते, पण सत्य अटळ राहते. जर तुमच्यासोबत अन्याय झाला असेल तर हे समजू नका की ईश्वराने तुमची साथ सोडली आहे. कधीकधी तो तुम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढत असतो जिथे तुमचे भले नाही. जे आज नुकसान वाटते ते उद्या आशीर्वाद बनून समोर येते. जेव्हा लोक तुम्हाला वारंवार पाडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा प्रत्येक वेळी अधिक उंच उठा. हे त्यांना सांगेल की तुमचा आधार त्यांचे शब्द नव्हे तर तुमचा आत्मविश्वास आहे, आणि एकदा आत्मविश्वास मजबूत झाला तर त्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कधीकधी सर्वात चांगले उत्तर असते काहीच न बोलणे. शांततेत एक अशी शक्ती असते जी सर्वात मोठ्या आवाजापेक्षाही जास्त परिणाम करते. ही शांतता तुम्हाला आतून मजबूत बनवते आणि समोरच्याला विचार करण्यास भाग पाडते. लक्षात ठेवा, तुमचा वेळ अनमोल आहे. तो अशा लोकांवर वाया घालवू नका जे तुम्हाला पाडण्यात व्यस्त आहेत. आपली ऊर्जा त्या स्वप्नावर लावा जे तुम्हाला पुढे घेऊन जातील, त्या नात्यांवर लावा जे तुम्हाला सावरतील, आणि त्या जीवनावर लावा ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. जेव्हा कोणी तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करेल तेव्हा लक्षात ठेवा, तुमची ओळख त्यांच्या शब्दांनी नव्हे तर तुमच्या कर्मांनी बनते. कोणाचे मत फक्त हवेसारखे आहे, जे आज इकडे वाहत आहे उद्या तिकडे वाहील. पण तुमचे चारित्र्य पर्वतासारखे स्थिर राहिले पाहिजे, मग वारे कितीही वेगाने वाहत असोत. जो व्यक्ती तुम्हाला दुखावत आहे तो तुमच्याशी नव्हे तर आपल्या मनाच्या अंधाराशी लढत आहे. जसा आंधळा व्यक्ती सूर्याला दोष देत नाही, तसा जो आपली सत्यता पाहण्यास घाबरतो तो दुसऱ्यांचे तेज सहन करू शकत नाही. म्हणून त्यांच्या वर्तनाला वैयक्तिक समजू नका. ही त्यांच्या आतील लढाई आहे, तुमचे मूल्याचे प्रतिबिंब नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.